पाळघरातील महापौर बंगल्यावरचा खर्चाचा आकडा पुन्हा वाढतोय। एप्रिल 2026 मध्ये बंगल्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतर आता बाहेरील सोयी सुविधांसाठी आणखी 2,89,00,000 रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या। या कामामध्ये नॉईज बॅरियर, सांडपाणी, पर्जन्यजल वाहिन्या, इंटरलॉकिंग पेवर्स तसंच भूमिगत उंचावरील पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम आहे। मुख्यमंत्र्यांनी गाड्यांच्या बाबतीत मधल्या काळात नव्या गाड्यांच्या खर्चाबाबतीत नाराजी व्यक्त केल्यानंतरही या नव्या खर्चानंतर भुवया उंचावल्या। आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या एक लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण एक लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? शिल्पा नरोडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, हा खर्च दाखवताना पाहता हे खरं आहे बंगल्या किंवा घराची डागडुजी होऊ शकते, पण हा खर्च गरजेचा आहे का? तुम्ही या संदर्भात प्रशासनाशी बोलायत का? खरंच या खर्चाची गरज आहे का आदित्य ठाकरे म्हणतात तशी उधळपट्टी आहे? खरंय प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आली। सत्ता आल्यानंतर भाजपचं जे वर्चस्व मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळते, त्यानंतर जर आपण पाहिलं तर घरं, बंगला, गाड्या आणि घड्याळ हेच विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आणि आता 2 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर गाड्यांचा जो प्रस्ताव होता त्यावरून सत्ताधारी पक्ष हा वादाच्या भोवऱ्यात सापडला। मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाराजगी व्यक्त करत उधळपट्टी करू नका असा आदेश देखील दिला होता। मात्र 2 दिवस झाले नाही तेच पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतल्या महापौर रितू तावडे ज्या आहेत, जिथे निवासस्थान आहे त्यांचं महापौर, त्या बंगल्याच्या खर्चावरून पुन्हा एकदा आता चर्चा रंगलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे 4 महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर 3,40,00,000 रुपये नूतनीकरणासाठी खर्च केला होता आणि 4 महिने उलटले नाही तेच पुन्हा आता 2,89,00,000 रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे। खरंच या खर्चाची गरज आहे का असा प्रश्न आता मुंबईकरांना देखील पडलेला आहे, कारण मुंबई शहरामध्ये रस्त्यांवर खड्डे आहेत, पावसाळ्यात पाणी साचते, वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। मात्र महापौर रितू तावडे ज्या आहेत त्यांच्या बंगल्याच्या बाहेर जो ध्वनी आहे तो बंगल्याच्या आत ऐकू येऊ नये यासाठी नॉईज बॅरिकेडसाठी हा खर्च केला जातोय। एकूणच रितू तावडे मॅडमचा फारच अपेक्षा त्यांच्या मोठ्या आहेत। इकडे मुंबईकरांना खड्ड्यापासून मुक्ती नाही, घराजवळून गेलेल्या ओव्हरब्रिजमुळे, फ्लायओव्हर्समुळे तिकडच्या लोकांना त्रास होतोय। मात्र रितू तावडे मॅडमना मात्र सगळ्या प्रकारच्या सोयी हव्या आहेत। त्यांना आणखी कोणत्या 5 स्टार सोयी हव्या आहेत याचा आढावा आपण घेत राहू, तुमच्याकडनं अधिक माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।